चपाती लाट लाट चपाती लाट. परी कशी लाटतात? अशी लाट पटपट लाट. अरे वा, बघून बघून शिकली बाबा. पाय खाली घे. नाचायचंय. आता परी आली आहे सोडायला तिच्या आजीला खाली आणि आपली परीची आजी चालली आहे गावी. मी जाते. हा परी, हे परी, सगळीच जातोय आपण. परी. मित्रांनो, आई चालली आज गावी आणि तुतारी एक्सप्रेस आहे तिची आणि ती जाणार आहे आता कणकवलीला आणि सोडायला आम्ही आलोय. मी सोनाली परी. तिला बोलू जाऊ नको, तिकीट कॅन्सल करूया, पण ती ऐकत नाही. बोलते पप्पा पण गावी आहेत, एकटेच आहेत. मित्रांनो, आमच्या आईचं एवढे बोजे आहेत काय माहिती. सगळेजण गावावरनं आणतात मुंबईला आणि इकडनं घेऊन चालली आहे. दमलो बाबा जिने चढून चढून. आई दमवलास. मित्रांनो, हात पिऊन आहे त्या खाल्ली आणि पार दमलो जिने चढून. आई काय तर आपली आई चालली गावी. आता कोकणकडने आले खाली आणि गाडीला गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. आता खाली उतरवायचं आपलं सामान आणि उतरवायचं आपलं कसं बसा. तर मित्रांनो, ही आहे मुंबई अमृतसर म्हणजे पंजाबला जाणारी गाडी आणि पूर्ण पॅक आहे. ही पण जनरल डबे भरलेले आहेत आणि आपली तुतारी एक्सप्रेस सुटली आहे दादरवरून. खूप किती टाईम लागतो जरा. तर मित्रांनो, आपली आई चालली गावी आणि नाही दिसली. तर बाय बाय तर नाही केला, मीच बाय बाय करतो इकडनं. चला बघा कसं लटकतोय. चला जाऊया आता घरी आणि आता वाजले 1:40 झाले. चला आता इंडिकेटर बघितला ना, डायरेक्ट आता आलेलो आणि पहिला गेलो 7 नंबरला. तिकडनं बोजा उचलला, नंतर इंडिकेटर चालू केला आणि नंतर बघितला 5 नंबरवर गाडी येणार आहे. परत बोजा उचलला आणि 5 नंबरला आलो. दमलो, जेवलो पण नाही, जीव गेला पार. चला निघतो आता, घरी जाऊया. काय बोलतो आजी? चाललोय आम्ही. इंजेक्शन आहे ना परीचे, पोलिओचे. हो होय, चालली ना बरी. आजीला टाटा कर. चला आजी, बाय बाय. बाय. नमस्कार मित्रांनो, आता कुठे परीला बरं वाटलं. परीची जखम पण भरत आलेली आहे आणि कालच फोन आला की परीचं लसीकरण आहे, उद्या यायचं आहे लसीकरणासाठी. आणि मेन म्हणजे 3 इंजेक्शन आहेत. मी पण ऐकून जरा शॉक झालो. 3 आणि 16 महिन्याचे लाचचे ना सोनाली? 5व्या महिन्यापर्यंत. 5व्या महिना म्हणजे अजून खूप टाइम. 5 वर्षापर्यंत नसतं. अरे बापरे. आणि आज चाललो तिला घेऊन लसीकरणासाठी आणि 3 इंजेक्शन द्यायचे तिला. कसं ती हँडल करणार आहे स्वतःला मला पण कळत नाही. आणि ते कालच बोललेले फोनवर, माझं आणि त्यांचं संभाषण झालं की थोडासा ताप येईल वगैरे. ताप आलेला चांगला असतो. हां, ते इंजेक्शन पूर्ण बॉडीत फिरलं जातं ना. मेन म्हणजे ही घरात एकटी असते. आई पण गावी गेली कारण ती असल्यावर जरा बरं वाटतं, म्हणजे असं घर भरल्यासारखं वाटतं. आणि सोनाली आणि परीला पण मदत होते, ती पण नाही आता. आणि मी पण माझी नाईट परत सुरू झाली. आता सगळा भार आहे ते सोनालीवर. चला जाऊया आता आणि परीला लसीकरणासाठी घेऊन जाऊया. महाराष्ट्र शासन बाय माती लहान होती ते बरी होती. तू मोठी झाली, आगाऊ झाली. हो, पल्स झालेला त्याच्यामध्ये. पोरी आलेली
मित्रांनो रडली बिचारी आणि एक इंजेक्शन नव्हतं त्यांच्याकडे कारण तो पुढच्या महिन्यात भेटणार त्यांच्याकडे अवेलेबलच नव्हता. परी ए परी रडायचं नाही. स्ट्रॉंग आहे ना तू? स्ट्रॉंग आहे ना? आज वाईट वाटतं जरा इंजेक्शन तिला देताना कारण ते बघवत नाही माझ्याने. ए व्या ओय नाही ना दुखत नाही ना? हां सोनाली येते पाटणा त्यांच्याशी बोलते डॉक्टरांशी. ताप येणार? एक इंजेक्शन अवेलेबल नाहीये महाराष्ट्रातच नाहीये ते पुढच्या महिन्यात येणार आहे. अरे बापरे वाचली पण हे 2 दिले एक राहिलं दिलं. एक राहिलं म्हणून एवढी रडली. एक दिला असतं तर कशी रडली असती ना. तर आता जाऊया आपण. बरोबर घ्यायचे सर्व इंजेक्शन. आता तिला समजायला लागलं ना. परी मित्रांनो आता आलो मी तांबे नाक्याला. बाकी बघता तुम्ही कुणकेश्वर महादेव मंदिर आहे. तर आज आहे श्रावणी सोमवारचा श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे. तर जायचं आहे बघायचं आहे आणि मंदिर खूप जुनं आहे ते तुम्हाला मंदिराचा इतिहास पण तुम्हाला मी सांगणार आहे. चला दाखवतो. 1100 वर्षाचा इतिहास असलेले ठाण्यातील श्री कोकणेश्वर मंदिर म्हणजेच भाविकांचे श्रद्धास्थान आहे. राज्यभरातून येथे लोक येत असतात. कोकणेश्वर मंदिर हे केवळ भगवान शंकराचे मंदिर नसून पिंडीच्या मुख्य गाभाऱ्याखेरीज मंदिराच्या अवतारात अन्य देवतांची लहान लहान मंदिरे देखील आहेत. त्यामुळे दत्त जयंती, हनुमान जयंती, नवरात्र, रामनवमी, महाशिवरात्री असे उत्सव मंदिरात नियमित साजरे केले. चला आता आपण आता इतिहासाकडे बघूया. कोकणेश्वर मंदिराचा इतिहास श्रीमान वंशाच्या राजाच्या कारकिर्दीपर्यंत आहे ज्यांनी ठाणे शहरावर 810 ते 1240 पर्यंत राज्य केले. भगवान शिवांचे खूप भक्त होते आणि त्यांच्या कारकिर्दीत कोकणेश्वर मंदिर बांधले. हे मंदिर कोकणेश्वर सडमार्ग पाण्याखाली बांधले गेले असे लोक मानतात. कोकणेश्वर मंदिराची पूर्ण बांधणीनंतर 1760 मध्ये सुभेदार रामजी महादेव बिलवलकर यांनी सालेचे मराठ्यांच्या ताब्यात घेतल्यानंतर केली. त्यांनी 1879 मध्ये हिंदू समाजाने मंदिराची दुरुस्ती केली. आधुनिक काळात हे मंदिर गजबजलेल्या बाजारपेठेत स्टेशन रोडवर आहे. प्रवेशद्वार तुम्हाला एक विशाल आकाराचे नंदी दिसतो जो पवित्र बैल आहे. मंदिराचे मुख्य देवता भगवान शिव आहे आणि ते 5 फूट उंच शिवलिंग आहे. मंदिराच्या आवारात राम, ब्रह्मदेव, मारुती, कालिका देवी, शीतला देवी आणि उत्तरेश्वर या देवतांना समर्पित असलेली 6 छोटी मंदिरे दिसतात.
परी काय बोलताय? व्हिडिओ तुमचे आवडतात आम्हाला. ओके थँक्यू. तुमचं नाव काय? वेलकम. संध्या निवडून घे. कुठनं आलात तुम्ही? इथूनच ठाण्यात. इथं आमचं दुकान आहे कोर्ट नाक्यावर, गाळा नंबर 34. 34 का? नक्की येऊ काहीतरी. तर तुम्हाला भेटून आनंद झाला. थँक्यू. मगाशी पण भेटलेले पण त्यांना राहून गेले ते. तिकडे आम्ही बोललोच. घेऊ नको फोटो, त्यामुळे तुम्ही कन्फ्युज झालात. हां बरोबर नाही? हो हो. मित्रांनो तुम्हाला पण यायचं असेल कोपिनेश्वर मंदिरात तर स्टेशनपासनं जांभी नाक्याच्या मार्केटपासून सरळ यायचं आणि कुठे तुम्ही प्लस पॉईंटच्या बरोबर समोर आहे आणि हा मंदिर. तर व्हिडिओ इथेच संपवतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आणि राहा खुश राहा. बाय कर परी. अरे वा इंजेक्शन दिलेत. आता हात नाही, आता हात असा होणार आहे काय. बाय बाय.